जाणवू शकतात, भीतीदायक स्वप्न पडू शकतात, झोपेच्या तक्रारी येऊ शकतात किंवा अगदी अभ्यासाशी संबंधित समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. दीर्घकालीन परिणामांमध्ये मुलाला इतरांवर विश्वास ठेवण्यात आणि त्यांच्याशी नाती निर्माण करण्यात अडचणी येतात. इतकंच नाही तर त्याला मानसिक आरोग्यासंबंधीच्या तक्रारी जसे की नैराश्य, चिंता, आत्महत्येची प्रवृत्ती इत्यादींचा सामना करावा लागू शकतो. बाल लैंगिक शोषणाच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी अर्पणतर्फे पीडित मुलांना थेरपी दिली जाते आणि त्यांना उभारी देण्यासाठी इतर सर्व प्रकारची मदत केली जाते. तसंच बाल लैंगिक शोषणात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांकडून पुन्हा अशी कृत्य घडू नये म्हणून आम्ही त्यांना सुद्धा थेरपीची सुविधा उपलब्ध करून देतो. Therapeutic support to young offenders so that they don't re-offend. बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणावर राबवण्यासाठी अर्पण शासनासोबत आणि इतर स्वयंसेवी संस्थांसोबत भागीदारी करून भारताच्या विविध राज्यांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देत आहे. शासिक क्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. लैंगिक शोषण अनुभवलेल्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना योग्य थेरपी उपलब्ध करून देण्यासाठी आपण देशभरातील समुपदेशकांना आणि पॅरा प्रोफेशनल्सला प्रशिक्षण देत आहोत, जेणेकरून आपण शक्य तितक्या पीडित मुलांना अशा घटनांमधून उभारी देण्यासाठी मदत करू शकतो. बाल सुरक्षा सप्ताहासारखे उपक्रम आणि इतर व्यापक जनजागृती अभियानांच्या माध्यमातून अर्पण संस्थेला या समस्येकडे सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात चांगलेच यश मिळालं आहे. अशी भीषण समस्या जिच्याकडे गेल्या अनेक दशकांपासून आपल्या समाजाने दुर्लक्ष केलं होतं. It's been an incredible journey. बदलत्या परिस्थितीशी वेगाने जुळवून घेण्याची क्षमता आणि सतत नवनिर्मितीचा ध्यास, कामाप्रती असलेलं समर्पण आणि निष्ठा, तसंच बांधिलकी, चिकाटी आणि सांघिक वृत्तीच्या जोरावर अर्पणने आजवरचा हा अनोखा प्रवास केला आहे. आम्ही देशभरातील 18,40,00,000 मुलांबरोबर आणि प्रौढांबरोबर काम केलं असून दिवसेंदिवस आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहोत. जागतिक स्तरावर अर्पण एका मोठ्या सामाजिक संस्थेच्या रूपात प्रभावी काम करत असून जगभरात आमची ग्लोबल थॉट लीडर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आज आमच्या कामाचं जाळं इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेलं असताना त्याला सगळ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मला विलक्षण अभिमान वाटतो. पण अजूनही आम्हाला लाखो मुलांपर्यंत पोहोचायचं असून अजून आमचं बरंच काम बाकी आहे याची देखील मला जाणीव आहे. मी तुम्हाला या प्रवासात सहभागी होण्याची विनंती करते. आपण सर्व मिळून बाल लैंगिक शोषण मुक्त जग निर्माण करूया. Create a world free from child sexual abuse.